खून मर्डरचे सस्पेन्स थ्रिलर चित्रपट अनेकांना आवडतात। त्यात ते दक्षिणात्य असतील तर विचारायलाच नको। दक्षिणात्य थ्रिलर पटाची कथा, संगीत, सिनेमॅटोग्राफी सगळंच अगदीच अप्रतिम असतं। त्यामुळे अगदी महाराष्ट्रातही ते आवडीने पाहिले जातात। पण अशाच एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी असे डबल मर्डर आपल्या अहिल्यानगर एलसीबीने उघड केले। होय, नगर एलसीबीने डबल मर्डरचा पर्दाफाश केलाय। आश्चर्य वाटलं ना? वाटेलच, कारण नगर पोलिसांनी त्यातही एलसीबी म्हटल्यावर सध्या फक्त ड्रग्स प्रकरण, पैसे ट्रान्सफर प्रकरण, श्याम सुंदर गुजर वगैरे वगैरे घटना आठवतात। पण नाही, एलसीबी कधी कधी खतरनाक गुंताही सोडवते। असंच एक प्रकरण आपल्या अहिल्यानगर एलसीबीने सोडवले। बरं, ते तेवढं खतरनाक होतं की ज्या पोराने आपल्या बापाच्या मिसिंगची तक्रार दाखल केली तोच या प्रकरणाचा मास्टर माइंड निघाला। शिवाय गेम कुणी वाजवला तर जो मेलाय त्याच्या जावयानं। आता हे आहे ट्रेलर। खरी गुंतागुंत त्याहून मजेशीर आणि थरारक आहे। चला मग आज याच डबल मर्डरची कहाणी पाहूयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव पोलीस ठाण्यात 5 मार्चला एक तक्रार दाखल झाली। कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथील आकाश बापू गाढवे यांना पोलिसात येत त्याचे वडील बापू आनंदा गाढवे हे हरवल्याची तक्रार नोंदवली। सर्वत्र त्यांचा शोध घेतला परंतु ते सापडले नाही असं त्यांचं म्हणणं होतं। त्यानंतर मिरजगाव पोलिसांनी मिसिंग दाखल केली। मिरजगाव पोलीस तपास करत असतानाच या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेनेही सुरू केला। बापू गाढवे हे 60 वर्षांचे होते, त्यामुळे त्यांची मिसिंग दाखल झाल्यानं एलसीबीनं सगळ्याच अँगलनं तपास सुरू केला। पहिल्यांदा बापू गाढवे यांच्या नातेवाईकांची चौकशी केली, त्यात काहीच सापडलं नाही। मग ज्यानं तक्रार दाखल केली तो मुलगा आकाश गाढवे याच्याकडे पोलीस वळाले। त्याच्याकडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात पोलिसांना शंका आली। पोलिसांनी आता तपासाचं लक्ष फक्त आकाशकडेच वळवलं। कधी सरळ कधी उलट प्रश्न विचारून आकाशला गोंधळात टाकलं। अखेर पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवताच त्यानं सुनील रामदास राठोड व त्याच्या काही नातेवाईकांवर आपल्या वडिलांचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला। आता हा सुनील राठोड कोण तर मिसिंग असलेल्या बापू गाढवे यांचा जावई असल्याचं सांगितलं जातं। आता पोलिसांनी सुनील राठोडचा शोध सुरू केला। सुनील राठोड हा अकोले जिल्ह्यातील पातूर तालुक्यातला आहे, परंतु तो सध्या पुणे जिल्ह्यातील चाकण येथील आंबेगाव रोड येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले। त्याचा तेथे शोध घेतला असता तो फरार असल्याचे समजले। मग पोलिसांचा संशय बळावला। आता पोलिसांनी पूर्णपणे सुनीलवर लक्ष केंद्रित केले। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर सुनील राठोड हा त्याच्या मित्राच्या घरी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा लावत मित्राच्या घरी भल्या पहाटे धाड टाकली। तेथे सुनील होता, परंतु पोलिसांना पाहिल्यावर त्याने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला। त्यात त्याचा पाय मोडला। पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले। सुनीलला पकडल्यावर या घटनेची एक एक कडी उलगडायला लागली, एक एक गुपित ओपन व्हायला लागलं। पोलिसांनी सुनीलची त्यांच्या पद्धतीने खातिरदारी केल्यावर सुनील पोपटासारखा बोलू लागला। ज्यांच्या मिसिंगची तक्रार दाखल होती ते बापू गाढवे यांचा 5 मार्चलाच गळा दाबून खून करण्यात आला होता। तो सुनीलनेच केला होता। आता हा खून का केला तर बापू गाढवे यांच्या नावावर काही जमीन आहे। ती जमीन विक्री करून मुलगा, सून व जावयाला पैसे हवे होते, परंतु बापू गाढवे हे ती जमीन विकू देत नव्हते। याच रागातून मुलगा आकाश, सून पायल आकाश गाढवे यांनी बापू गाढवे यांचा काटा काढण्याचा प्लॅनिंग केला। त्यात जावई सुनील राठोड यालाही घेतले। सुनीलने तोंडावर उशी ठेवून बापू गाढवे यांचा मर्डर केला। त्यानंतर डिझेल टाकून व घराशेजारील सरपण टाकून बापू गाढवे यांना जाळून टाकले। सुनील राठोडची कुंडली पोलिसांनी काढल्यावर त्याने आणखी एका खुनाची कबुली दिली। तो खून होता त्याच्या स्वतःच्या प्रेयसीचा। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील शीतल लिंबाजी सोंगेवाड ही सुनीलची प्रेयसी होती। त्यांच्यात अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते, परंतु शीतलने सुनीलकडे लग्नाचा तगादा लावला होता। सुनीलचे लग्न झालेले असल्याने त्याने शीतलचा काटा काढण्याचा प्लॅन काढला। 16 नोव्हेंबर 2025 ला सुनीलने शीतलला अकोले जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात नेले। तेथे तिचा गळा दाबून खून केला। त्यानंतर तिचे प्रेतही बाळापूर तालुक्यातील धनेगाव येथील जंगलात डिझेल टाकून जाळून टाकले। शीतलच्या या मर्डरचा गुन्हा त्यावेळी बाळापूर पोलिसात दाखल आहे, परंतु बाळापूर पोलिसांकडून या घटनेचा तपास लागला नव्हता। आता मिरजगाव येथील वृद्धाच्या खुनानंतर बाळापुरातील त्या खुनाचाही उलगडा झाला। जमिनीसाठी मुलगा, सून व जावयाने वृद्धाचा काटा काढला होता। हे सगळं धक्कादायक होतं। शिवाय मुलानेच वडील मिसिंग झाल्याची तक्रारही दाखल केली होती। ही गुंतागुंत अहिल्यानगर एलसीबीने खुबीने सोडवली। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।